9 महिन्यांची चिमुरडी रडणं विसरून पोहणं शिकली। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, पण या चिमुरडीचे पाय 9व्या महिन्यातच पाण्यात दिसले, तेही चक्क पोहताना। 9 महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहोचलाय। या चिमुरडीनं 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेकंदात पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू ती बनली आहे। 9 महिन्यांची ही चिमुरडी, खरं तर तिचं ते रडण्याचं वय, पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकली होती। वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो। तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे। रुद्राला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती। त्यावेळेस तिच्या कमरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पाहायची। एक दिवस प्रशिक्षक गौरी मिल्के यांनी वेदाला पाण्यात सोडलं, तेव्हा ती रडली नाही, तर पाण्यावर हातपाय मारून तिनं पाण्याशी दोस्तीच केली। हळूहळू ती पोहायला लागली। जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो। इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे वेदाची आई पायल सरफरे यांनी सांगितलंय। लहानपणापासूनच वयाच्या 9व्या महिन्यातच तिला या ठिकाणी पोहण्याचा या ठिकाणी उत्साह तिच्यामध्ये निर्माण झाला। गर्भसंस्कारच म्हणायचे, काय सांगाल? हो, नक्कीच गर्भसंस्कारच म्हणू शकतो, कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम तिला पाण्यामध्ये घालायचं ठरवलं होतं तेव्हा आम्ही पण तिला पहिल्यांदा बघून तिचा रिस्पॉन्स बघून आम्ही पण शॉक झालो की एवढी आनंदाने करते आहे। त्याच्यानंतर मग आम्ही निश्चयच केला की आता हिला म्हणजे तयारच करायची। त्याच्यानंतर सरांनी आणि मॅडमनी तिच्यावरती खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच कदाचित आज ती घडली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिने नोंदवलेलं आहे। कोच म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? एवढ्या लहान वयातच तिने एवढा रेकॉर्ड पार केलाय, काय सांगा? मुळात खरं सांगायचं तर स्विमिंगचे जे संस्कार माझ्यावरती केलेले आहेत ते माझे आदरणीय सासू सासरे शंकरराव मिल्के सर, कैलासवासी सौ शांता मिल्के आणि माझे पती महेश मिल्के, आणि नेहमी मला पाठिंबा करणारी माझी 2 मुलं करण आणि तनिया। यामुळे मी हौसेने एक आई म्हणून पाण्यात उतरून सर्व मुलांना घेत असते। वेदासारखीच अनेक मुलं आमच्याकडे 2 वर्षाच्या आतील मुलांची प्रॅक्टिस करतात। वेदा खरंच गुणी बाळ आहे की तिने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि काही त्रास न देता वेदा अतिशय उत्कृष्टपणे मला एक चांगली स्टुडंट मिळालेली आहे आणि जगाच्या पाठीवर आम्ही आमच्या रत्नागिरीचं नाव कोरणारच। महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचं नाव मला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे आणि वेदा नक्की करेल। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी वेदाच्या नावावर घोषित झालेला आहे। एकंदरीतच अभिमानास्पद ही गोष्ट आहे। कोच म्हणून आपलं काय प्रतिक्रिया? गेली सुमारे 40 वर्षे आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असून रत्नागिरीमध्ये जलतरणाला जन्म दिला ते आमचे वडील व आमचे मार्गदर्शक श्री शंकरराव मिल्के यांनी आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामधील 28 ते 30 हजार लोकांना जलतरणाचे धडे दिलेले आहेत व शिकवलेले आहे। त्यांच्या हातून आम्ही घडलो आणि आम्ही आमचे 4ही भावंड आम्ही राज्यस्तरावर तसंच राष्ट्रीय स्तरापर्यंत जलतरणामध्ये खेळून आम्ही आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे व आपल्या ह्याच ज्ञानाचा उपयोग करून सुमारे 2017 रोजी मी ह्या क्षेत्रामध्ये उतरून माझ्या ज्ञानाचा व माझ्या परिश्रमाचा उपयोग करून रत्नागिरी जिल्ह्यातील जलतरणपटू तयार करावे ह्या उद्देशाने ह्या क्षेत्रात आलो व माझं मार्गदर्शन सुरू केलं। मुदतीमध्ये 3 वर्षापूर्वी कोरोना काळ संपल्यानंतर माझ्याकडे रत्नागिरी शहरामध्ये राहणारे रुद्र सरफरे हे माझे जलतरणाच्या मार्गदर्शनाला सामील झाले व त्याचा सराव सुरू केला व तो आता सध्या स्टेट राज्यस्तरापर्यंत खेळत आहे। या मुदतीमध्ये त्यांचे वडील वाहन चालक असल्यामुळे गाडी चालते, स्वतःची गाडी असल्यामुळे ते वारंवार गाड्याची भाडी मारण्यासाठी रेग्युलर घराच्या बाहेर असतात, प्रवासामध्ये असतात आणि या कारणाने त्या रुद्राचा सराव थांबू नये म्हणून त्याची आई स्वतः त्या सराव करता त्या स्विमिंग जलतरण तलावावरती घेऊन यायच्या। मुदतीत त्यांना परत गर्भधारणा झाली आणि त्या परिस्थितीसुद्धा त्यांनी तो वेळ सोडला नाही व त्या स्वतः मुलाला घेऊन सराव करता येत होत्या आणि त्या काळामध्ये त्या बारकाईने सगळ्या जलतरणाचा अभ्यास करत रुद्राची प्रॅक्टिस बघत होते, बाकी इतर मुलांची प्रगती बघत होते
आणि ह्या गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा आणि त्यांच्या त्या गर्भामध्ये गर्भ वाढण्याच्या गोष्टीला गर्भसंस्कार झाले आणि त्याच वेळी त्या मुलीचा जन्म होण्याआधीच तिच्या वडिलांनी आईने सांगितलं, सर आमच्या घरी कोणीही होऊ देत, मुलगा होऊ दे नाही तर मुलगी होऊ दे, आपण तिला 6 महिने असताना पाण्यात टाकायचं. जसं करल आणि तर म्हणजे माझी 2 मुलं आहेत तशी त्यांना सुरू तयार केलं होतं, तर तिला तयार करायचं आहे, ते स्वप्न होतं. कालांतराने तिची प्रसूती झाली व त्यांना मुलगी प्राप्त झाली, वेदा झाली आणि 6 महिन्यापासून त्यांनी सुरुवात केली की आपण तिला सरावाकरता सुरू करूया. तर म्हटलं आपण ती छोटी अजून आहे, थोडं आपण वाट बघूया. परंतु एक साधारण 9-10 महिने असतानाच एक गंमत म्हणून तिला मॅडमनी पाण्यामध्ये तिला घेतलं आणि ती पाण्यात खेळायला लागली. म्हणजे इतर मुलं ह्या वयामध्ये पाणी अंगाला लागलं तर रडतात किंवा त्याला विरुद्ध रिॲक्ट करतात, पण ती तसं न करता तिला जे झालेले गर्भसंस्कार होते त्याप्रमाणे ती पाण्यात उतरल्या ती पाण्याची खेळायला लागली, हौशेरी खेळायला बघायला लागली, हातपाय मारायला लागले. आम्ही सुद्धा बघून ती गोष्ट आश्चर्यचकित झालो आणि त्यावेळी आम्ही पालकांनी चर्चा करून ठरवलं की ह्या मुलीला आपण डेव्हलप करायची. आता सध्या कोणत्या पुढच्या रेकॉर्डसाठी तुमची दौडदौड चालू असणार याबद्दल काय सांगाल? आता तिचं नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि आजच आपल्याला एशियन रेकॉर्ड बुकमध्ये नाव सामील केल्याचं आजच मेल आलेलं आहे आणि आता आपण गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डसाठी आपण अप्लिकेशन करत आहोत. लोकनायक न्यूज